आज आपण ना चाकवताची अशी पौष्टिक भाजीची रेसिपी पाहणार आहोत। तर चला आज आपण ही चाकवताची भाजी बनवूया। हे चाकवताची भाजी ना अशी काटेरी असते, थोडीशी त्याची पानं आणि अशी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे किंवा साफ करून घेतलेली आहे आणि अशी एक 15 ते 20 मिनिटं अशीच पाण्यामध्ये मी ठेवलेली आणि त्याच्यानंतर आता मी स्वच्छ धुवून ना एखाद्या चाळणीमध्ये नितळ ठेवते आहे। 5 ते 10 मिनिटांमध्ये याच्यातलं पाणी सगळं आपण काढून घेऊया भाजीमधले आणि त्याच्यानंतर ना ही भाजी मी आता कट करून घेते आहे। मी आता या विडीच्या सहाय्याने कट करून घेते आहे। तुम्हाला हवे तर तुम्ही चाकूने सुद्धा किंवा सुरीने सुद्धा कट करू शकता। आता ही भाजी आपल्याला अशी ही छान चिरून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता ही चाकवताची भाजी आहे। अशीच चुक्याची पण असते, पण चुक्याची पाने आहेत ना थोडीशी अशी पातळसर असतात आणि असं बोट लावलं की लगेच मोडतात, तो चुका असतो। आणि ही चाकवताची भाजी आमच्याकडे संक्रांतीच्या वेळी ही भाजी त्या भाजीमध्ये टाकली जाते। आणि ते मी कुकरचा डबा घेतलेला आहे आणि हा कट करून घेतलेला चाकवत मी याच्यामध्ये एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेते आहे। आणि त्याच्यानंतर ना आपण याच्यामध्ये आता भिजवलेले शेंगदाणे आणि याची चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ टाकून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुरीची किंवा मुगाची ही डाळ टाकू शकता। आणि शेंगदाणे ही डाळ टाकल्यानं याच्यामुळे ना हे दाताखाली शेंगदाणे डाळ छान लागते। आणि अगदी थोडंसं म्हणजे अर्धा कप पाणी टाकून आपण हे शिजवून घेणार आहोत। कुकरला मी 3 शिट्ट्या करून घेते आहे। याच्यामध्ये स्वतःचं पालेभाज्यामध्ये स्वतःचं असं जास्तीचं पाणी असतं, त्याच्यामुळे खूप सारं पाणी टाकण्याची गरज नाही आहे। आणि ही भाजी ना भातासोबतही छान लागते, म्हणून याच्यासोबत मी भातही लावून घेतलेला आहे। आता हे 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। अशी ही भाजी आपल्याला एका पेल्याच्या साहाय्याने किंवा स्मॅशरने अशी ही स्मॅश करून घ्यायची आहे। अगोदर मी थोडीशी स्मॅश करून घेते आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ना मी थोडंसं ज्वारीचं पीठ टाकणार आहे, अगदी 4 ते 5 चमचे। तुम्हाला हवं तर तुम्ही बेसनचं पीठही टाकू शकता आणि बाजरीचं पीठही टाकू शकता। बाजरीच्या पिठानेही सुद्धा या भाजीला खूप छान टेस्ट येते। आणि आता आपण हे पीठ टाकल्यानंतर अजून एकदा अशी ही स्मॅश करून घ्यायची आहे, जेणेकरून ते शेंगदाणे आणि आपण चण्याची डाळ टाकलेली आहे ते पण असे छान स्मॅश होतात। पण खूप असं स्मॅश करायचं नाही, आपल्याला ते दाताखाली तेच लागले पाहिजे शेंगदाणे आणि चण्याची डाळ, अशी ही भाजी छान लागते मग। आणि आता आपण एका कढईमध्ये ना तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे। आणि मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरं टाकून घेणार आहोत। मोहरी छान तडतडू द्यायची, मोहरी छान तडतडली ना तर त्याची टेस्ट भाजीला पण छान येते। त्याच्यानंतर मी जिरंही टाकून घेते आहे आणि जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये आता आपण हे हिरवी मिरची आणि लसूण आहे, मी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे। आणि ते आपण छान आता ही हिरवी मिरचीची पेस्ट याच्यामध्ये परतवून घेणार आहोत। छान अशी परतवून घ्यायची, किंवा मग तुम्ही अगोदर मिरच्या भाजून त्याचा ठेचा बनवून जरी याच्यात टाकला तरीही चालेल। आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे। याला खूप सारे मसाले लागत नाही, फक्त हिरवी मिरचीची पेस्ट आणि हळदच लागते। आणि त्याच्यानंतर आपण ही स्मॅश करून घेतलेली भाजी याच्यामध्ये टाकून ना आपण मिक्स करून घ्यायची आहे या हिरव्या मिरचीमध्ये। आणि जसं आपल्याला कमी जास्त पाणी हवं आहे, जशी पातळसर किंवा घट्टसर भाजी हवी आहे त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। आणि सांगू का, या गरगटी भाज्या ज्या आपण बनवतो ना त्या अशा भाकरीच्या तुकड्यावरती येतात ना, इतपतच पातळसर बनवायच्या, म्हणजे खूप छान लागतात या। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा। आता आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर थोडंसं असं मी हे कूट टाकून घेणार आहे, शेंगदाण्याचं कूट। आपण शेंगदाणेही टाकलेले आहेत, तुम्हाला हवं असेल तर टाका, नाही टाकला तरीही चालेल। मी 1 ते 1.5 चमचा हे कूट टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण हे छान मिक्स करून भाजी उकळवून घ्यायची आहे। हे पहा छान मी 5-6 मिनटं ही भाजी उकळवून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता।
छान अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. ही भाजी भातासोबत, भाकरीसोबत अतिशय छान लागते. तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली आहे ते पण कमेंट करून सांगा. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.